लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक 8,000 कोटीपेक्षा जास्त टप्पा ओलांडणारी बँक ठरते आहे. 10,000 कोटीचं ध्येय जे आहे ते या बँकेसमोर आहे. या बँकेचे चेअरमन धीरज देशमुख आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेणार. सर, बँकेची वाटचाल जी आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते आहे शेतकरी आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वगैरे. मराठवाड्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर अशा पद्धतीनं हजारो कोटींचा टप्पा गाठणं ही काही सोपी गोष्ट नाही. कशा पद्धतीनं कामकाज सुरू आहे बँकेचं? आमचं संचालक मंडळ गेली 3 वर्षापासून जे काम करतं, जेव्हा आम्ही संचालक मंडळ इथं कार्यान्वित झालो त्यावेळेस असं उद्दिष्ट होतं की आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा टर्नओव्हर हा 4-4.5 हजार कोटी 5,000 कोटीच्या घरामध्ये तेव्हा होता. पण तेव्हा आम्ही असं एक उद्देश केलं की हे तर आपल्याला बेस मिळालेला आहे. अनेक वर्ष ह्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्र सहकार क्षेत्रामध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं नाव अतिशय चांगल्या पद्धतीनं घेतलं जातं. आदरणीय नेते दिलीपराव देशमुख साहेब असतील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील असतील, अमितजी देशमुख असतील, लोकनेते विलासराव देशमुख असतील, चाकूरकर साहेब आहेत, निलंगेकर साहेब, अनेक नेत्यांचा सहवास आणि स्पर्श ह्या संस्थेला झाला आहे. आणि त्यामुळं एक ध्येय आमच्या संचालक मंडळात ठेवलं की 5,000पासून जर आपण सुरू केलं तर गेल्या 5 वर्षामध्ये आपण कुठं जायचं. तर त्यावेळेस आम्ही असा मानस धरला होता की आपल्या बँकेच्या माध्यमातून 10,000 कोटीचा टप्पा आपण पार करू शकतो. कारण त्याचा मुद्दा एवढाच होता की आमच्यापेक्षा ज्या टॉप 5 बँक्स आहेत किंवा टॉप 3 बँक्स आहेत त्या सगळ्या 15,000 कोटीच्या पुढच्या आहेत. सांगली, सातारा, पुणे ह्या सगळ्या ज्या मोठ्या बँक आहेत, कोल्हापूर असेल तर ह्या 15,000, 19,000, 26,000 म्हणजे तेवढं नसेल तरी 10,000पर्यंत आपण पोहोचू शकतो का डबल आकड्यामध्ये. तो आम्ही ध्येय पुढे ठेवला. त्याच्यामध्ये महत्त्वाचं काम जे आम्ही केलं की पीक कर्जावरचं जे आमचं लिमिट होतं की 2 ते 3 लाखाची कर्ज व्यवस्था ती 3 ते 5 लाखापर्यंत नेली. 3 ते 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्जाची योजना होती. पण क्षेत्रफळ आमचं तेवढंच आहे. तर प्रत्येकाचं स्केल, प्रत्येक पिकाचं स्केल जेव्हा आम्ही वाढवलं तर 900 कोटी रुपयाचा जो वाटप 21 साली होता तो आज 25च्या मध्ये 1,700 कोटीचा वाटप झालेला आहे. पगारदारांची लिमिट आम्ही वाढवली. 25-25 लाखाची जी लिमिट्स होती त्याला 50 लाखापर्यंत आम्ही लिमिट वाढवल्या. शिक्षण कर्जामध्ये जेव्हा आम्ही लिमिट वाढवली की आता शिक्षणाचे खर्च वाढलेले आहेत, फीस वाढलेल्या आहेत. 10-15 लाखामध्ये काहीच होत नाही. एका वर्षाचीच फी तर 10-15 लाख रुपये झाली. तर प्रत्येक कोर्सला त्याच्या साजेसं आम्ही जेव्हा केलं तर ह्याच्यामध्ये आम्हाला जेव्हा बिझनेस आम्ही पुढं नेला, शेतकऱ्यांशी आम्ही बोललो, त्याच्यामध्ये मोठ्या टप्प्यामध्ये आम्हाला बेनिफिट मिळाला. आमच्या ठेवी वाढल्या, आमचा नफा वाढला आणि बँकेची आज मालमत्ता किंवा 180 कोटीपर्यंतचं आमचं नेटवर्थ हे कॅपिटल स्वतःच आम्ही जनरेट करू शकलो. आमच्या सगळ्या सोसायटींना जादाचा परतावा आम्ही हे सगळं देऊ शकलो. ह्या विशिष्ट योजना त्याच्यामध्ये साखर कारखानदारीचा मोठा टप्पा आहे, मांजरा परिवाराचा मोठा भाग आहे की ऊस असेल, सोयाबीन असेल, आमचे मुख्य 2 प्रमुख पीक आहेत लातूरचे. आणि बाकीच्या सगळ्या त्याला जोड म्हणून जे आम्ही केलं, हार्वेस्टरसारखी योजना असेल, रेशीम शेतीची योजना असेल, ह्या जे आम्ही चालवतो त्याच्यामुळं हा टप्पा आम्ही 8,000 कोटीचा जो आता पार करू शकलो आणि लोकांमध्ये विश्वास जागृत करू शकलो की ज्या पद्धतीनं आपली जिल्हा मध्यवर्ती बँक बाकीच्या जिल्हा मध्यवर्ती बँकपेक्षा प्रत्येक प्रॉडक्टवर आमचा व्याजदर कमी आहे आणि प्रत्येक ठेवीवर आमचा व्याजदर जादा आहे. आणि ह्याच्यामुळं हे विश्वास जे आम्ही निर्माण करू शकतो त्याच्यामुळं हा आम्ही टप्पा गाठू शकतो. किती विद्यार्थी आहेत ज्यांना बँकेनं मदत केली आहे, जे परदेशात देखील शिकत आहेत आणि शेतकऱ्यांसाठी जी काही म्हणजे 5 लाखापर्यंतचं बिनव्याजी कर्ज ज्याची दखल राज्य सरकारनं देखील घेतली, या 2 योजना काय? हे शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आम्ही पहिल्यांदा फक्त मेडिकल आणि इंजिनिअरिंगवर आमचा भर किंवा बँकेचा भर असता. शेतकऱ्यांचा एक कल तयार असतो आपला मुलगा डॉक्टर किंवा इंजिनियर झाला पाहिजे. पण अलीकडच्या काळामध्ये कुणाला IT इंजिनियर व्हायचं आहे, कुणाला AI इंजिनियर करायचं आहे, कुणाला रोबोटिक्स करायचं आहे, कुणाला आर्ट्स करायचं आहे. तर आमच्या संचालक बोर्डाने कारभार स्वीकारल्यापासून जवळपास 115 असे शेतकरी फाईल्स किंवा स्टुडंट्सला लोन आम्ही दिलेलं आहे. आणि त्याच्यापैकी 32 स्टुडंट आज परदेशामध्ये विविध देशांमध्ये विविध च्यामध्ये अभ्यास घेत आहेत किंवा कोणी मॅनेजमेंट करतं आहे, कोणी डिप्लोमा घेतं आहे, कोणी मेडिकलचं घेतं आहे. किर्गिस्तानपर्यंत आमचे विद्यार्थी, रशियामध्ये देखील आमचे विद्यार्थी बँकेच्या माध्यमातून पोहोचलेले आहेत. आणि जो व्याज परतावा योजना जी आपण म्हणली की ज्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने जेव्हा निवडणुकीमध्ये अनाऊन्स केलं, अनेक बँकांनी ती अनाऊन्समेंट केली, पण लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक एकमेव बँक उरली की जी ही योजना आताही चांगल्या पद्धतीनं चालवते. आणि मला सांगताना अभिमान वाटतो की जवळपास 80-85 हजार सभासद ते 3 ते 5 लाखामध्ये त्यांचं क्षेत्र ज्यांचं बसतं, त्या KYCमध्ये ते बसले, त्यांना आम्ही जवळपास जो कर्ज पुरवठा केला त्याच्यावरचा जवळपास 12.5 कोटी रुपयाचा व्याज हा बँकेने उत्पन्नातून तो भरलेला आहे. शेतकऱ्यांकडून तो न घेता स्वतःच्या उत्पन्नातून तो भरलेला आहे. ही मोठी बाब ही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामगिरीमध्ये ह्या वर्षी आम्हाला निदर्शनास आली. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर.